चालती हो इथून, आता या घरात तुला थारा नाही. विलास भाऊजींचा आवाज असा गरजला की भिंतीही हादरल्या. त्यांनी माझा दंड धरून मला इतक्या जोरात धक्का दिला की मी थेट उंबरठ्यावर तोंडाशी आपटले. माझ्या डोळ्यांसमोर माझा अर्धा जळालेला पासपोर्ट पडला होता. त्यातून अजूनही धूर निघत होता. कानात नंदेचे ते विषारी शब्द घुमत होते. काय बघतेस अशी, चालती हो इथून आणि विसरून जा की शेखर नावाचा कोणी माणूस जिवंत सुद्धा आहे. विलास भाऊजीने तुच्छतेने माझ्या अंगावर थुंकलं. मी थरथर डोकं वर करून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच परकेपणा आणि क्रूरता होती. हे तेच विलास भाऊजी होते जे मला नेहमी मान खाली घालून लहान बहीण मानत होते. आज तेच मला कचऱ्यासारखं घराबाहेर फेकत होते. भाऊजी, देवासाठी माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. माझे हात जोडलेले होते आणि तोंडातून शब्द फुटत नव्हते. खबरदार, तुझं ते अमंगल तोंड उघडलंस तर, आणि शेखरचं नाव तर तुझ्या त्या घाणेरड्या जिभेवर आणूच नकोस. त्याने दरवाजा जोरात माझ्या तोंडावर आपटला. लोखंडी गेट बंद झाल्याच्या आवाजासोबतच माझ्या आयुष्यात अंधार पसरला आणि मी रस्त्यावर एकटी पडले. मला काय माहीत होतं की ही कोणत्या नरकाची सुरुवात आहे की कुठल्या तरी मोठ्या कारस्थानाचा हा एक भाग आहे. माझं नाव जानकी. त्या रात्रीची आठवण झाली की आजही माझा थरकाप उडतो. पण त्या रात्रीपर्यंत पोहोचण्याआधी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की मी कोण आहे आणि या दलदलीत कशी पोहोचले. मी एका अत्यंत गरीब कुटुंबातली मुलगी. आम्ही एकूण 3 बहिणी आणि सर्वात धाकटा आमचा एक लाडका भाऊ. माझे बाबा एक साधे कामगार होते, ज्यांच्या हाताचे फोड कधीच बरे होत नसत आणि ज्यांच्या शर्टाचा घाम कधीच सुकत नसे. मी बहिणींमध्ये सर्वात मोठी होते, त्यामुळे घराच्या जबाबदाऱ्या आणि बाबांच्या कपाळावर ज्या चिंतेच्या आठ्या मी वयाआधीच समजायला लागले होते. माझी 12वी झाली आणि घरात माझ्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. कारण फक्त गरिबी नव्हती, तर बाबांची ढासळती प्रकृती होती. ते अनेकदा खोकत म्हणायचे, अगं सुनेत्रा, माझी वेळ आता जवळ आली आहे. डोळे मिटण्याआधी जानकीला तिच्या घरी सुखात गेलेलं मला बघायचंय. 2 तरुण मुलींचा भार एका कामगार बाबाच्या खांद्यावर सर्वात जड असतो. आई त्यांना धीर द्यायची, अहो असं अमंगल बोलू नका, देव पाठीशी आहे, अजून लहान आहे ती. पण बाबांची चिंता वाढतच गेली आणि त्यांनी माझ्या सुमन आत्याशी बोलणं केलं. सुमन आत्याचं सासर तसं श्रीमंत होतं आणि आमच्या खानदानात त्या सर्वात हुशार आणि करारी बाई मानल्या जायच्या. बाबांनी त्यांना सांगितलं की ताई, तुझ्या सासरी किंवा ओळखीत माझ्या जानकीसाठी एखादं चांगलं स्थळ बघ. काही दिवसांनी सुमन आत्या आमच्या घरी आली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. भाऊराया, तुझ्या काळजीवर उपाय शोधून आणलाय मी. माझ्या सासरच्या नात्यातच एक स्थळ आहे. मुलगा दुबईत असतो, लाखात खेळतोय. आईने आश्चर्याने आणि आनंदाने विचारलं, दुबईत? पण ताई, आपण गरीब माणसं, ते आपल्याला स्वीकारतील? आत्याने आरामात पानाचा तोबरा भरत मिश्किलपणे सांगितलं, अगं बहिणी, मुलगा तसा मध्यमवर्गीयच आहे, पण स्वकर्तृत्वावर मोठा झालाय. नाव शेखर आहे त्याचं. सध्या नोकरीला आहे आणि चांगला पगार आहे. हो, वयाने जानकीपेक्षा बराच मोठा आहे. पण पुरुषाचं वय कोण बघतं? जेव्हा खिसा भरलेला असतो तेव्हा सगळं माफ असतं. बाबांनी नम्रपणे विचारलं, मुलाच्या घरी कोण कोण असतं? बाप तर खूप वर्षांपूर्वीच वारलाय. घरात फक्त एक म्हातारी आई आणि 2 बहिणी आहेत, ज्यांची लग्न झाली आहेत. शेखर एकुलता एक मुलगा आहे. बहिणी आपापल्या घरी असतात. आई एकटीच असते. त्यामुळे तुझी पोरगी तिथे गेल्यावर राजच करेल बघ. आणि हो, त्यांना लग्न लवकर उरकायचं आहे, कारण शेखर सुट्टीवर आलाय. बाबांच्या डोळ्यात एकदम चमक आली. त्यांना वाटलं जणू त्यांच्या सगळ्या प्रार्थनांना फळ मिळालं आहे. मला मंजूर आहे ताई. जर मुलगा चांगला असेल तर वयाच्या अंतराचा आम्हाला काहीच त्रास नाही. बस माझ्या पोरीला सुखाचा घास मिळावा. स्थळ नक्की झालं आणि ते लोक मला बघायला आले. शेखरची आई आणि बहिणींनी मला निखशिकांत निरखून पाहिलं. त्यांच्या नजरेत एक अजीब तपासणी होती, जणू काही बाजारात वस्तू खरेदी करत आहेत. पण जसं शेखरने मला पाहिलं, त्याने आपल्या आईच्या कानात काहीतरी सांगितलं आणि तो हसला. त्याने होकार दिला आणि ते निघून गेले. मला काय माहीत होतं की ज्याला बाबा राजकारण म्हणत आहेत ती पुढे काट्यांची गादी ठरणार आहे. शेखर वरकरणी खूप सभ्य माणूस वाटत होता, पण त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या आई आणि बहिणींच्या डोळ्यातला तर थंडपणा आणि कोरडेपणा आम्हाला कोणालाच वाचता आला नाही. माझ्या नशिबाचा फैसला झाला होता आणि मी भोळेपणाने माझ्या विनाशाकडे पहिलं पाऊल टाकत होते. लग्नाची तयारी इतक्या वेगाने झाली की मला सावरायची संधीच मिळाली नाही. बाबांची तब्येत आणि शेखरच्या सुट्ट्यांची कमतरता यामुळे सगळं काही घाईघाईत उरकण्यात आलं. मी एका साध्याशा साडीत आणि कमीत कमी दागिन्यात माझ्या आईबाबांचं घर सोडून सासरी शेखरच्या घरात पाऊल ठेवलं. माझ्या मनात हजारो शंका होत्या की मी एका गरीब घरची मुलगी या अशा श्रीमंत घरात कशी जुळवून घेईन. पण शेखरच्या वागण्याने पहिल्याच दिवशी माझी सगळी भीती घालवून टाकली. लग्नाच्या पहिल्या रात्री शेखर माझ्याकडे आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समंजस आणि प्रेमळ हास्य होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि अत्यंत मवाळ आवाजात म्हणाले, जानकी, मला माहीत आहे की मी तुझ्यापेक्षा वयाने बराच मोठा आहे आणि कदाचित तुझ्या स्वप्नातला राजकुमार नसेन,
पण मी तुला वचन देतो की तुला कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही. तुला सुखात ठेवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. त्यांच्या डोळ्यात इतका खरेपणा होता की माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. मी लाजून मान खाली घातली. तेव्हा त्यांनी मला सोन्याचा एक नेकलेस भेट दिला. तो कदाचित माझ्या माहेरच्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या कमाईपेक्षाही जास्त किमतीचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला भीती वाटत होती की सासूबाई आणि ननंदांचा सामना कसा करू. पण तिथे तर चित्रच वेगळं होतं. माझी सासूबाई, ज्यांना मी घाबरत होते, त्या माझ्या जवळ आल्या आणि माझं कपाळ चुंबत म्हणाल्या, अगं माझ्या लेकी, तू तर अगदी लक्ष्मीसारखी आहेस. शेखरची पसंती खरोखरच लाजवाब आहे. आता तू या घरची सून नाही तर मुलगी आहेस. आरामात उठ, तुला काहीही काम करायची गरज नाही. माझ्या दोन्ही ननंदा सुप्रिया आणि सारिका, ज्यांची लग्न झाली होती आणि खास माझ्या लग्नासाठी माहेरी आल्या होत्या, त्यासुद्धा माझ्याशी खूप प्रेमाने आणि मोकळेपणाने वागू लागल्या. सुप्रियाताई हसून म्हणाल्या, वहिनी, तुम्ही किती गोड आहात. खरंच आमचं नशीबच उघडलंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही तुम्हाला मुळीच कंटाळू देणार नाही. मला तर वाटत होतं की मी एखादं स्वप्नच बघते. आपल्या समाजात सासू आणि ननंदाच्या त्रासाच्या ज्या भयंकर कथा ऐकल्या होत्या त्यापेक्षा माझं सासर पूर्णपणे वेगळं होतं. मी स्वतःला जगातली सर्वात नशीबवान मुलगी समजू लागले. बाबांचा निर्णय अगदी योग्य होता. गरिबीतून बाहेर काढून त्यांनी मला अशा घरात दिलं होतं जिथे मान सन्मान आणि प्रेम दोन्ही भरभरून होतं. शेखरकडे भारतात राहण्यासाठी फक्त 1 महिन्याची सुट्टी होती. हा 1 महिना आमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ असावा अशी त्यांची इच्छा होती. ते मला रोज बाहेर फिरायला घेऊन जायचे. कधी आम्ही मोठ्या हॉटेल्समध्ये जेवायला जायचो तर कधी शहरातल्या चकचकीत शॉपिंग मॉल्समध्ये खरेदीला. मी माझ्या आयुष्यात एवढा झगमगाट आणि रोषणाई कधीच पाहिली नव्हती. एका रात्री आम्ही जेवण करून परत येत होतो तेव्हा मी शेखरला विचारलं, अहो तुम्ही माझ्यावर एवढा खर्च का करता? मी खूप साधी मुलगी आहे. मला या सगळ्या गोष्टींची सवय नाही. शेखरने हसून माझा हात हातात घेतला आणि गाडी चालवत म्हणाले, जानकी, मी हे सगळं करतोय कारण तू आता माझी जबाबदारी आहेस आणि माझी खुशीसुद्धा. मी इतकी वर्ष परदेशात एकट्याने कष्ट केलेत. आता तू माझ्या आयुष्यात आली आहेस तर मला वाटते की या कमाईचा आनंद घेणारं कोणीतरी हक्काचं सोबत आहे. तू फक्त आनंदी राहा. मी शेखरच्या प्रेमात अखंड बुडाले होते. ते वयाने मोठे जरूर होते पण त्यांचं मन खूप तरुण आणि मायेने भरलेलं होतं. त्यांचं प्रेम मिळाल्यावर मी माझी गरिबी, ती माझं जुनं घर आणि माहेरची ती सगळी दुःख विसरत चालले होते. सासूबाईसुद्धा मला मुलीप्रमाणेच वागवायच्या आणि ननंदासुद्धा आल्या की हसत खेळत वेळ घालवायच्या. पण काळाला जसे पंख फुटले होते. शेखरच्या सुट्ट्या संपण्याचे दिवस जवळ येऊ लागले होते. त्या 1 महिन्यात आम्ही खूप छान वेळ घालवला होता. पण आता विरहाच्या कल्पनेनेच माझं मन उदास होत होतं. मला काय कल्पना होती की हा सुखाचा महिना म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती आणि माझ्या डोक्यावर एका अशा कारस्थानाचं जाळं विणलं जात होतं ज्याचा मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हते. शेखरच्या परत दुबईला जाण्याचे दिवस जवळ येत होते आणि प्रत्येक जाणाऱ्या क्षणासोबत माझा जीव कासावीस होत होता. सासर खूप चांगलं होतं. मला इथे काहीच त्रास नव्हता. पण पतीविना राहण्याची कल्पनाच माझ्यासाठी जीवघेणी होती. मी दिवसभर स्वतःला कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करायची. पण रात्र झाली आणि शेखरना बॅग भरताना पाहिलं की डोळ्यातून पाणी यायचं. एके दिवशी शेखर कपाटात कपडे लावत होते आणि त्यांनी मला रडताना पाहिलं. ते लगेच माझ्या जवळ आले. माझा चेहरा ओंजळीत घेतला आणि म्हणाले, जानकी, तू काय एवढी रडतेस? मी काय कायमचा थोडीच जातोय? ही तर पोटापाण्याची सक्ती आहे. नाहीतर माझंही मन तुला सोडून जायला धजावत नाहीये. मी हुंदके देत म्हटलं, मला माहीत आहे हो, पण माझा जीव खूप घाबरतोय. मी तुमच्याशिवाय या घरात कशी राहणार? मला तुमची सवय झाली आहे. शेखरने हसून माझे अश्रू पुसले आणि एक अशी बातमी दिली याची मला अजिबात अपेक्षा नव्हती. ते म्हणाले, तुला जास्त काळजी करण्याची गरज नाहीये. आपलं लग्न नवीन आहे, त्यामुळे मी तुला खूप लवकर माझ्याकडे दुबईला बोलावून घेईन. फक्त तुझा पासपोर्ट आणि विजा वगैरे तयार झाला आणि कागदपत्र पूर्ण झाली की तू लवकरच माझ्याकडे येशील. मी आश्चर्य आणि आनंदाच्या संमिश्र भावनेने त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिले. तुम्ही खरं सांगताय? पण अहो, तुम्ही एकुलते एक आहात आणि आई इथे एकट्या राहतील. जर मी सुद्धा आले तर त्यांची काळजी कोण घेईल? त्या आता म्हाताऱ्या झाल्यात. शेखरने शांतपणे उत्तर दिलं, हे बघ जानकी, ही फक्त काही काळाची गोष्ट आहे. तसंही मोठ्या ताईचं सासर जवळच आहे आणि सारिकासुद्धा जवळच राहते. त्या दोघी अधूनमधून येऊन आईची काळजी घेतील आणि जसं मी माझा व्यवसाय पूर्णपणे भारतात हलवेन तेव्हा आपण दोघेही इथेच येऊ. पण सध्या परिस्थिती अशी आहे की तुला माझ्यासोबतच राहावं लागेल. मी तिथे एकटा राहून कंटाळलोय. माझ्या मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. कारण लग्नानंतर आपल्या नवऱ्यासोबत राहावं हीच तर प्रत्येक मुलीची इच्छा असते. आणि तसंही आमच्या लग्नाला फक्त 1 महिना झाला होता.
मी देवाचे आभार मानले की त्याने मला इतका काळजी घेणारा नवरा दिला. दुसऱ्या दिवशी मी माहेरी गेले तेव्हा माझ्या मैत्रिणी आणि नातेवाईक माझ्या नशिबाचा हेवा करत होते. माझ्या लहानपणीची मैत्रीण सविताने माझा हात दाबत म्हटलं, अगं जानकी, तू तर नशिबाची धनी निघालीस. आपण तर नेहमी गरिबी आणि टंचाई पाहिली, पण तुझ्या नवऱ्याने तर येताच तुझं आयुष्य बदलून टाकलं. ऐकलंय तुला दुबईला बोलावतायत. मी लाजत होकारार्थी मान हलवली. अगं सविता, ते म्हणत होते की कागदपत्र तयार होताच मला बोलावून घेतील. त्यांना माझ्याशिवाय तिथे करमत नाही. आईने सुद्धा माझं कपाळ चुंबलं आणि आशीर्वाद दिले. देव तुला नेहमी सुखात ठेवू देत. फक्त आपल्या घराला सांभाळून घे पोरी. सासूबाईंची सेवा कर आणि नवऱ्याच्या आज्ञेत राहा. अखेर ती नकोशी वेळ आली जेव्हा शेखरना परत जायचं होतं. एअरपोर्टवर जाताना माझं मन खूप भरून आलं होतं, पण शेखरने मला खूप समजावून आणि धीर देऊन निरोप घेतला. ते जाताच घरात जशी अवकळा पसरली. ज्या खोलीत मी शेखरसोबत हसले खेळले होते तीच खोली आता मला खायला उठत होती. प्रत्येक गोष्टीत त्यांची आठवण बसली होती. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि विचार केला की आता मला सासूबाई आणि ननंदासोबत मिळून मिसळून राहिलं पाहिजे. पण शेखर जाताच घरातल्या वातावरणात एक विचित्र बदल झाला. माझ्या सासूबाई, ज्या मला माझी लेक म्हणायच्या, त्यांच्या वागण्यात अचानक वृक्षपणा आला. त्या आणि माझ्या ननंदा आपापसात कुजबूज करत असायच्या आणि मी जवळ जाताच गप्प व्हायच्या. मला आश्चर्य वाटत होतं की इतका जीव लावणाऱ्या आणि मान देणाऱ्या माझ्या आयाबाया अचानक अशा कशा बदलल्या. मी काही चूक केली आहे का, की हा फक्त माझ्या उदासीमुळे झालेला माझा भ्रम आहे. मी स्वतःला समजावलं की कदाचित शेखर गेल्याचं दुःख त्यांनाही असेल, म्हणून त्या अशा शांत असतील. पण मला अजिबात कल्पना नव्हती की त्यांच्या मनात माझ्या विरुद्ध काय लाव्हारस उकळत आहे. शेखर गेल्यानंतर माझा एकमेव आधार म्हणजे त्यांचे फोन कॉल्स होते, जे ते रोज रात्री मला करायचे. दिवसभराचा थकवा आणि सासू ननंदांच्या बदललेल्या वागणुकीचं विष त्यांच्या काही गोड शब्दांनी नाहीसं व्हायचं. शेखर मला फोनवर नेहमी हाच विश्वास द्यायचे की बस अजून थोडे दिवस आणि थोडा धीर धर, मग आपण कायमचे सोबत असू. एका रात्री शेखरने फोनवर खूप उत्साहात सांगितलं, जानकी, तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुझा पासपोर्ट बनून आलाय आणि विजाचं कामसुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे. एजंटने सांगितलंय की जास्तीत जास्त 20 दिवस लागतील आणि तू माझ्याकडे दुबईला येशील. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. आनंदाने माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी जड आवाजात म्हटलं, खरंच आहो? माझा तर विश्वासच बसत नाही आहे. आता दिवस काढणं माझ्यासाठी खूप कठीण झालं आहे. तुमच्याशिवाय प्रत्येक क्षण युगासारखा वाटतो. शेखरने मला धीर देत म्हटलं, मला माहीत आहे ग राणी, माझीसुद्धा तीच अवस्था आहे. म्हणूनच मी आईच्या खात्यावर काही पैसे पाठवलेत. मी आईला सांगितलंय की ते तुला द्यावेत, म्हणजे तू तुझी शॉपिंग पूर्ण करून घेशील. माझी इच्छा आहे की तू इथे येशील तेव्हा तुझ्याकडे सगळ्या गोष्टी उत्तम असाव्यात, कारण इथे आपली उठबस बऱ्यापैकी आहे आणि मित्रमंडळीसुद्धा भेटायला येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सासूबाईंकडे संकोचत पैशांचा विषय काढला तेव्हा त्यांनी तोंड वाकडं करत माझ्या हातात पैसे कोंबले, जणू काही माझ्यावर उपकारच करत आहेत. हे घे, पकड. माझा मुलगा तिथे परदेशात रक्त आटवतोय आणि तू इथे चैन करण्याच्या तयारीत आहेस. अजून लग्नाला झाले किती दिवस की नवीन कपड्यांची गरज पडले. त्यांचा तो टोमणा माझ्या काळजाला लागला, पण मी गप्प राहिले. मी माझी मोठी नणंद सुप्रियाताईंना म्हटलं की त्यांनी माझ्यासोबत बाजारात यावं, म्हणजे मी काही गरजेच्या वस्तू खरेदी करू शकेन. सुप्रियाताईंचं वागणंसुद्धा खूप उर्मट होतं. आधी तर त्यांनी टाळाटाळ केली, पण जेव्हा मी म्हटलं की शेखर वारंवार विचारतायत तेव्हा त्या अनिच्छेने तयार झाल्या. बाजारात सुप्रियाताईंचं वागणं माझ्याशी असं होतं जसं की मी त्यांची मोलकरीण आहे. त्या माझ्यासोबत चालण्याऐवजी माझ्यापासून 2 पावलं पुढे चालत होत्या आणि जेव्हा मी एखादी गोष्ट पसंत करायची तेव्हा त्या तुच्छतेने नाकारायच्या. मी एका दुकानात एक साडी पसंत केली आणि ताईंना दाखवली. ताई, हा रंग बघा किती छान आहे ना. शेखरला निळा रंग खूप आवडतो. ताईंनी त्या साडीला हातही न लावता लांबूनच बघितलं आणि कडवट स्वरात म्हणाल्या, तुझ्याकडे आधीच कपड्यांचे ढीक लागलेत. शेखर भोळा माणूस आहे, त्याला काय कळतं कपड्यांचं. उधळपट्टी करायची काय गरज आहे. स्वस्त काहीतरी घे. तसंही घरातच तर राहायचं तुला. मी थक्क होऊन बघतच राहिले. या त्या सुप्रियाताई आहेत का ज्या लग्नाआधी माझ्या आवडीनिवडीचं कौतुक करताना थकत नव्हत्या. मी नम्रपणे म्हटलं, ताई, मी तर फक्त शेखरच्या आनंदासाठी घेते. त्यांनी खास सांगितलं होतं की मी माझ्या आवडीच्या गोष्टी घेऊ. ताईंनी एका विषारी हास्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाल्या, हो हो, माहीत आहे मला. तू तर माझ्या भावावर जादूच केली आहेस. जे तू म्हणतेस ते तो डोळे झाकून ऐकतो. पण लक्षात ठेव वहिनी, पुरुषांचं प्रेम पाण्याच्या बुडबुड्यासारखं असतं.
कधी फुटेल सांगता येत नाही, म्हणून इतकी उंच स्वप्न नको बघूस. त्यांचं बोलणं मला खूप त्रास देत होतं, पण मी स्वतःला समजावलं की कदाचित घरकामामुळे ते दमल्या असतील किंवा मूड खराब असेल. मी शांतपणे खरेदी उरकली, जरी माझं मन तिथल्या तिथे बसून रडावंसं करत होतं. परतताना रस्त्याभर त्या गप्प होत्या आणि घरी पोहोचताच आपल्या आईच्या खोलीत घुसल्या, जिथे त्या दोघी बराच वेळ बोलत होत्या. मला शंका येऊ लागली होती की काहीतरी गडबड नक्की आहे. त्यांचं हे वागणं फक्त मूड खराब असण्याचं लक्षण, तर त्यात एक खोलवरची नफरत लपलेली होती. पण मग मी हा विचार करून समाधानी व्हायची की जाऊ देत, फक्त 15-20 दिवसांची तर गोष्ट आहे. मग मी शेखरकडे जाणार आहे आणि कायमची या वातावरणातून दूर होणार आहे. मला काय माहीत होतं की ही नफरत काही साधीसुधी गोष्ट नाही आहे, तर माझ्या विरुद्ध असलेल्या एका खूप मोठ्या कटाचा भाग आहे, जो आता पूर्णत्वाकडे जात आहे. अखेर तो क्षण आला ज्याची मी आतुरतेने वाट बघत होते. माझा पासपोर्ट आला होता आणि शेखरने विजासुद्धा लावला होता. आता फक्त काहीच दिवसांची प्रतीक्षा होती. मी शेखरकडे जाण्यासाठी माझी तयारी पूर्ण करत होते आणि माझं मन आनंदाने भरून गेलं होतं. घराच्या वातावरणात जरी एक विचित्र तणाव होता, तरी माझा आनंद इतका मोठा होता की मी बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मी माझ्या खोलीत बॅग भरत होते आणि सोबतच विचार करत होते की मला बघून शेखर किती खुश होतील. मी त्यांचे आवडते कपडे सर्वात वर ठेवले होते. मी याच विचारात गुंग होते की दरवाजा उघडला आणि सासूबाई आत आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचं ते खोटं हास्य नव्हतं, तर एक गंभीर उदासी आणि काळजी दिसत होती. मी पटकन उभी राहिले आणि आदराने विचारलं, जी आई, तुम्ही ठीक आहात ना? काही काम होतं तर मला हाक मारायची. सासूबाई हळू पावलं टाकत माझ्या जवळ आल्या आणि माझ्या पलंगाच्या कडेला बसल्या. त्यांनी एक नजर माझ्या भरलेल्या सामानावर टाकली आणि मग माझ्याकडे बघत म्हणाल्या, जानकी बस, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मी त्यांच्या जवळच खाली सतरंजीवर बसले. माझ्या मनात धाकधूक वाढली की आता काय बोलणार आहेत त्या. त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मी माझ्या मुलाला खूप कष्टाने वाढवले. त्याचे वडील खूप लवकर हे जग सोडून गेले. मी लोकांचे टोमणे सहन केले. आपलं सगळं तारुण्य त्याच्या संगोपनात खर्ची घातलं, जेणेकरून तो काहीतरी बनू शकेल. तो माझा एकमेव आधार आहे आणि माझ्या आयुष्याची सगळी पुंजी आहे. त्यांच्या आवाजात एक विचित्र वेदना आणि भीती होती, ज्याने मला हपकून सोडलं. मी पुढे होऊन त्यांचे हात हातात घेतले. आई, मला माहीत आहे की शेखर तुमचं खूप करतात आणि ते नेहमी मला सांगतात की तुम्ही त्यांच्यासाठी किती त्याग केला आहे. सासूबाईंनी माझा हात घट्ट पकडला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल्या, मग वचन दे की तू त्यांना माझ्यापासून कधीच दूर करणार नाहीस. मला भीती वाटते जानकी की तो परदेशात आहे आणि आता तू सुद्धा तिथे जातेस. असं नको व्हायला की तुम्ही दोघे तुमच्याच दुनियेत मग्न व्हाल आणि मला विसरून जाल. कुठे तू त्याला माझ्यापासून हिसकावून तर नाही ना घेणार? त्याचं बोलणं ऐकून मी तडफडून उठले. आई, तुम्ही हे काय बोलताय? मी एका आईला तिच्या मुलापासून कशी काय दूर करू शकेन? असा विचारसुद्धा मनात आणू नका. ते तुमचा मुलगा आहेत आणि राहतील. मी त्यांना तुमच्यापासून का तोडेन? उलट माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं. शेखर लवकरच त्यांचा व्यवसाय इथे सेटल करतील. मग आम्ही दोघेही परत येऊ आणि तुमच्यासोबत राहू. तुम्हाला एकटं सोडण्याचा आम्ही विचारही करू शकत नाही. माझं बोलणं ऐकून सासूबाई काही क्षण शांत झाल्या. त्यांची नजर माझ्या चेहऱ्यावर खिळली होती, जणू काही त्या माझ्या आतलं सत्य शोधत होत्या. मग त्या अचानक शांतपणे उठल्या आणि काहीही न बोलता खोलीतून बाहेर निघून गेल्या. त्यांच्या गेल्यानंतर मी बराच वेळ तिथेच बसून विचार करत होते. मला वाटलं की आई आहेत ना त्यामुळे त्यांना हा धक्का बसला असेल की माझा मुलगा माझ्यापासून कायमचा दूर जाईल. जरी शेखर इतकी वर्ष बाहेर होते तरी माझ्या जाण्यावर त्या अशा का बोलत आहेत? पण त्यावेळी मला त्यांचं बोलणं वाईट वाटलं नाही. उलट मी त्यांच्याबद्दलच विचार करत होते की म्हातारपणामुळे त्यांना असुरक्षित वाटत असेल. मला काय माहीत होतं की हे बोलणं म्हणजे ममतेची भीती नव्हती, तर एक द्वेषपूर्ण इशारा होता. त्या माझ्याकडून वचन घेत नव्हत्या, तर मला निरोप देत होत्या. पण माझ्या साधेपणाने मी सासूबाईंच्या बोलण्याला त्यांचं प्रेम समजून समाधानी झाले आणि पुन्हा माझ्या पॅकिंगमध्ये गुंतले. दुसरीकडे माझ्या विनाशाचं जाळं विणणारे दुसऱ्या खोलीत बसून माझ्या जाण्याचा नाही तर माझ्या बर्बाद होण्याचा कट पूर्ण करत होते. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा मला संध्याकाळच्या फ्लाईटने माझ्या नवऱ्याकडे जायचं होतं. सकाळचा सूर्य माझ्यासाठी एक नवीन आशेचा किरण घेऊन उगवला होता. मी खूप खुश होते आणि आनंदाने सकाळी लवकर उठून माझ्या आईला भेटायला माहेरी गेले. आईने मला मिठी मारली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. आईने माझं कपाळ चुंबलं आणि जड आवाजात म्हणाली, जा माझ्या लेकी, देव तुला सुखात ठेवेल.
आपल्या संसाराला असंच जप जसं इथे आम्हा सगळ्यांची काळजी घ्यायचीस. सासू सासऱ्यांच्या सेवेत काही कमी पडू देऊ नकोस. मी आईचे हात हातात घेतले आणि म्हणाले, आई तू काळजी करू नकोस. मी तिथे जाऊनसुद्धा तुला रोज फोन करेन. शेखर खूप चांगले आहेत. ते मला कधीच नाही म्हणणार नाहीत आणि तसंही आम्ही लवकरच परत येऊ. तू फक्त तुझी काळजी घे आणि औषधं वेळेवर घेत जा. मी माझ्या मैत्रिणींनासुद्धा थोडक्यात भेटले. सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि माझ्या नशिबाचा हेवा केला. त्या सगळ्यांना भेटून मी परत सासरी आले. मी माझी सगळी पॅकिंग पूर्ण केली आणि पुन्हा पुन्हा तपासलं की काही राहिलं तर नाही ना. थोड्याच वेळात शेखरचा दुबईवरून फोन आला. शेखरच्या आवाजातसुद्धा बेचैनी आणि आनंद होता. जानकी, तयारी पूर्ण आहे ना? मी सुप्रियाताईला फोन केला आहे की ती आणि विलास भाऊजी तुला एअरपोर्टवर सोडतील. तू फक्त तयार राहा. गाडीची सोय झाली आहे. मी इथे तुझी आतुरतेने वाट बघतोय. मी हसून उत्तर दिलं, हो आहो, मी एकदम तयार आहे. फक्त विलास भाऊजी आणि ताईंची वाट बघते. ते आले की आम्ही निघूच. मलाही तुमच्याकडे यायची खूप घाई झाली आहे. फोन ठेवून मी निवांत श्वास घेतला. संध्याकाळ जवळ आली होती आणि फ्लाईटची वेळ होत होती. मी माझ्या खोलीत बॅगेजवळ उभे राहून शेवटच्या वेळी माझी हँडबॅग तपासत होते की पासपोर्ट आणि तिकीट वगैरे सुरक्षित आहेत की नाही. इतक्या सुप्रियाताई खोलीत आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं जे मला त्यावेळी समजलं नाही. मी बॅगची चेन लावली आणि त्यांच्याकडे बघून म्हणाले, ताई मी एकदम तयार आहे. विलास भाऊजींनी गाडी काढली की आपण निघूया. उशीर नको व्हायला. ट्रॅफिकचा काही भरोसा नसतो. सुप्रियाताईंनी मागचा दरवाजा बंद केला आणि त्या हळूहळू चालत माझ्या जवळ आल्या. त्यांनी एक खोल नजर माझ्या सामानावर टाकली आणि मग उपरोधिक स्वरात म्हणाल्या, मोठी घाई झाली तुला जायची. जरा दाखव तरी तुझा व्हिसा आणि पासपोर्ट. मलाही बघू दे की माझ्या भावाने तुझ्यासाठी काय सोय केली आहे. मला आश्चर्य वाटलं की आताच्या घडीला त्यांना हे सगळं का बघायचं आहे. पण मी साधेपणाने माझा पासपोर्ट आणि कागदपत्र त्यांच्याकडे दिली. हे बघा ताई, शेखरने सगळं उत्तम केलं आहे. व्हिसा पण आला आहे आणि तिकीट पण कन्फर्म आहे. सुप्रियाताईंनी माझ्या हातातून हिसकावल्यासारखा पासपोर्ट ओढला आणि कागदपत्र उलटसुलट करून पाहिली. त्यांच्या चेहऱ्याचे भाव क्षणात बदलले. त्या द्वेषाने माझ्याकडे बघत म्हणाल्या, तू खरंच खूप मूर्ख आहेस ग जानकी. तुला काय वाटलं की तू इतक्या सहज उडून तिथे पोहोचशील आणि आम्ही फक्त बघत बसू. मी घाबरले आणि एक पाऊल मागे सरकले. ताई, हे तुम्ही काय बोलताय? माझा व्हिसा आलाय आणि तिकीट पण झालंय. शेखर माझी वाट बघतायत. अहो प्लीज माझा पासपोर्ट परत करा. मला उशीर होतोय. सुप्रियाताईने पासपोर्ट आपल्या मुठीत गच्च पकडला आणि जोरात हसल्या. उशीर? उशीर तर तुला खूप होईल आता. तुला काय वाटलं घरात आल्याबरोबर सगळ्यांवर राज्य करशील आणि माझ्या भावाला बोटावर नाचवून स्वतः त्याच्यामागे परदेशात पळून जाशील? तू तिथे जाशील आणि सगळा पैसा एकटीच लाटशील. माझं काळीच धडधडू लागलं. ताई, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी असं का करेन? मी तर फक्त काही काळासाठीच जाते. प्लीज माझा पासपोर्ट द्या, नाहीतर फ्लाईट सुटेल. शेखर काळजी करतील. सुप्रिया त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्या जोरात ओरडल्या, हो हो, मला सगळं माहीत आहे. तू तिथे गेलीस की तो आईला पैसे पाठवणं बंद करेल. तू आल्यापासून आमचा भाऊ आमच्यापासून हिरावून घेतला आहेस. तो आधी फक्त आमचा होता, आता फक्त तुझा ऐकतो. हे मी कधीच होऊ देणार नाही. मी तुला तिथे जाऊच देणार नाही आणि तुझे असे हाल करेन की तोच तुला आपल्या आयुष्यातून काढून टाकेल. मी पुढे होऊन त्यांच्याकडून पासपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. ताई, हा काय जुलूम आहे? शेखर तुमच्यावर चिडतील जर मी पोहोचले नाही तर. पण सुप्रियाताईंनी मला जोरात धक्का दिला आणि मी बिछाण्यावर जाऊन पडले. मी पुन्हा उठले आणि ताईंच्या दिशेने धावले जेणेकरून पासपोर्ट घेऊ शकेन. ताई, देवासाठी हे काय करताय? माझ्या फ्लाईटची वेळ निघून चालली आहे आणि तुम्ही इथे तमाशा करताय. मला जाऊ द्या, नाहीतर मी ओढून सगळ्यांना गोळा करेन. सुप्रियाताईंनी माझ्याकडे तुच्छतेने पाहिलं आणि एक सणसणीत थोबाडीत माझ्या गालावर मारली. माझ्या गालावर त्यांच्या बोटांचे वळ उमटले आणि डोळ्यांसमोर अंधारी आली. मी सावरणार तोच त्यांनी माझे केस पकडून मला पुन्हा बिछाण्यावर आपटलं. मोठी जीभ चालायला लागली आहे तुझी. सगळ्यांना गोळा करशील? कर गोळा. या घरात माझ्या आणि आईच्या मर्जीशिवाय पानही हलत नाही. तुला काय वाटलं शेखर तुला वाचवायला येईल? तो तर इथे नाहीच आहे. मी वेदनेने कणत होते, पण माझी नजर माझ्या पासपोर्ट आणि विजावर खेळली होती जे ताईंच्या हातात होते. ताई, मी तुमचे पाय धरते. माझं आयुष्य बर्बाद करू नका. शेखर माझी वाट बघतायत. जर मी पोहोचले नाही तर ते खूप काळजीत पडतील. सुप्रियाताईंनी पासपोर्ट हवेत फिरवत म्हटलं, काळजी? अरे तो तर तेव्हा काळजीत पडेल जेव्हा त्याला कळेल की त्याची लाडकी बायको त्याला धोका देऊन पळून गेली आहे. मी त्याला हेच सांगेन की तू स्वतः हा पासपोर्ट जाळलास
कारण तुला त्याच्यासोबत राहायचंच नव्हतं. असं म्हणून सुप्रियाताईंनी खिशातून लायटर काढलं. माझ्या डोळ्यात भीती पसरली. नाही ताई, असं करू नका, मी किंचाळले. सुप्रियाताईने लायटर पेटवलं आणि कागदपत्रांच्या जवळ नेलं. आता बघ, तुझं हे दुबईला जाण्याचं स्वप्न कसं राख होतं ते. मुळावरच घाव घालते, म्हणजे कटकटच मिटेल. मी पूर्ण ताकदीने उठले आणि त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रियाताई माझ्यापेक्षा जास्त ताकदवान ठरल्या. आमच्या दोघींमध्ये झटापट चालू असतानाच अचानक खोलीचा दरवाजा जोरात उघडला आणि विलास भाऊजी आत आले. त्यांना बघून माझ्या मनात आशेचा एक किरण जागा झाला. विलास भाऊजी नेहमी शांत असायचे आणि मला बहिणीसारखं मानत होते. मी रडतच त्यांच्या दिशेने धावले आणि त्यांच्या पायाशी पडले. भाऊजी, देवासाठी माझी मदत करा. बघा ना, ताई काय करतायत? त्या माझा पासपोर्ट जाळतायत. त्या मला शेखरकडे जाऊ देत नाही आहेत. तुम्ही तर समजूतदार आहात, त्यांना अडवा हो प्लीज. विलास भाऊजींनी एक नजर माझ्यावर टाकली आणि मग सुप्रिया ताईंकडे पाहिलं. ताई थोड्या घाबरल्या, पण मग ताठ होऊन उभ्या राहिला. तू इथे काय करतोयस? जा बाहेर, हा बायकांचा मामला आहे. विलास भाऊजींनी वेगाने पुढे होऊन सुप्रिया त्यांच्या हातातून पासपोर्ट आणि कागदपत्र हिसकावून घेतली. आग लागण्याआधीच त्यांनी ती वाचवली होती. मी सुटकेचा निश्वास सोडला. देवा, तुझे आभार. यांनी माझी कागदपत्र वाचवली. सुप्रियाताई ओरडल्या, अरे हे काय करतोयस? मला जाळू देत ते. ही पांढऱ्या पायाची आपल्या घरावर कब्जा करू पाहते. विलास भाऊजींनी कागदपत्र आपल्या खिशात टाकली आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच क्रूरता उतरली. ते माझ्याकडे वळले आणि माझ्या अपेक्षांच्या उलट त्यांनी माझा दंड धरून मला जोरात उभं केलं. तू गप्प बस आणि हे सुप्रिया, तुम्हा बायकांना काम करण्याची अक्कल नसते. आग लावली असतीस तर धूर झाला असता आणि गल्लीतले लोक गोळा झाले असते. या कटकटीचा निकाल माझ्याकडे आहे. मी आश्चर्याने विलास भाऊजींच्या तोंडाकडे बघत राहिले. तुम्ही हे काय बोलताय? विलास भाऊजींनी मला इतक्या जोरात धक्का दिला की मी दरवाजावर जाऊन आपटले. खबरदार, जर मला पुन्हा भाऊजी म्हणालीस तर. तुझ्यासारख्या मुली भाऊजी म्हणण्याच्या लायकीच्या नसतात. खूप हौस आहे ना तुला घरातून बाहेर पडायची? चल, आज मीच तुला कायमचं बाहेर काढतो. मी सुन्न झाले. हे तेच विलास भाऊजी होते का, ज्यांच्याकडे मी मदत मागितली होती? त्यांनी माझा दंड इतक्या जोरात आवळला होता की मला वाटला आता हाडच तुटेल. ते मला फरफटत खोलीबाहेर नेऊ लागले. सुप्रिया त्यांच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य पसरलं. हो विलास, हेच बरोबर आहे. हिच्या ढुंगणावर लाथ मारून हिला बाहेर काढ, म्हणजे हिला हिची लायकी कळेल. बाहेर अंगणात सासूबाई खुर्चीवर बसून हा सगळा तमाशा बघत होत्या. मी रडत त्यांना हाक मारली. आई, देवासाठी मला वाचवा. मी तुमचं काय वाकडं केलं आहे? मी तर तुमची मुलगी होते ना. सासूबाईंनी तोंड फिरवलं आणि थंड स्वरात म्हणाल्या, मुली तर घर जोडतात, तोडत नाहीत. तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला आहेस. आता भोग तुझी कर्म. विलास भाऊजी मला फरफटत मेन गेटकडे घेऊन चालले होते. मी माझे पाय जमिनीवर घट्ट रोवून विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या ताकदीसमोर माझा निभाव लागत नव्हता. सोडा मला, मी कुठेच जाणार नाही. शेखरना येऊ द्यात, मी त्यांना सगळं सांगेन. विलास भाऊजी थांबले नाहीत, उलट गरजले. शेखर? विसरून जा शेखरला आता. तो तुला आता कधीच मिळणार नाही. मी तुला अशा ठिकाणी सोडून येईन जिथे तुझा पत्तासुद्धा लागणार नाही. आणि तुम्ही लोक काळजी करू नका. मी शेखरला सांगेन की ही घरातले दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली आहे. मग बघतोच तो तिला आपल्या आयुष्यातून कसं काढत नाही ते. मागून सुप्रियाताई ओरडल्या, हो, घेऊन जा हिला आणि लक्षात ठेव, ही पुन्हा या गल्लीत दिसली नाही पाहिजे. आपल्या इज्जतीचा पंचनामा केला हिने. विलास भाऊजींनी मेन गेट उघडलं आणि मला कचऱ्याच्या ढिगारासारखं बाहेर रस्त्यावर ढकलून दिलं. माझा पदर खांद्यावरून घसरला होता आणि मी अनवाणी पायाने रस्त्यावर उभी राहून थरथरत होते. गल्ली सुनसान होती आणि माझ्या मदतीला कोणीही येणारं नव्हतं. विलास भाऊजींनी माझा दंड पुन्हा पकडला आणि मला त्यांच्या गाडीकडे ढकललं. बस आत, कोणी बघण्याआधीच आज तुझा किस्सा कायमचा संपवून टाकतो. मी भीतीने थरथरत कापत होते. मला खात्री झाली होती की आज माझ्या आयुष्याची शेवटची रात्र आहे. माझे स्वतःचे नातेवाईकच माझे शिकारी बनले होते. सासूबाई आणि नणंद गेटवर उभ्या राहून हसत होत्या आणि मी हतबल होऊन गाडीत बसण्यास मजबूर झाले. मला काय माहीत होतं की विलास भाऊजी मला यमसदीने पाठवायला घेऊन चालले आहेत की अजून कुठल्या अंधाऱ्या खाईत. गाडी रस्त्यावर वेगाने धावत होती. मी मागच्या सीटवर कोपऱ्यात बसून सतत रडत होते. विलास भाऊजींची शांतता माझ्या भीतीत अजूनच भर घालत होती. माझ्या मनात नाना प्रकारचे वाईट विचार येत होते की आता मला हे कुठे नेऊन मारतील की एखाद्या निर्जन जागी फेकून देतील. मी हिंमत करून रडक्या आवाजात पुन्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. भाऊजी, देवासाठी मला जाऊ द्या हो. माझा काय दोष आहे? मी तर कधीच तुमचं वाईट नाही चिंतलं. मला इथेच उतरवा, मी स्वतः निघून जाईन.
पण माझे प्राण बक्ष करा. विलास भाऊजींनी समोरच्या आरशातून माझ्याकडे पाहिलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तसाच करारीपणा होता जो घरातून निघताना होता. त्यांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, मी सांगितलं ना, गप्पा बस. अजून ती वेळ आलेली नाही की मी तुझं काही ऐकून घेईन. फक्त प्रार्थना कर की आपण सुखरूप नियोजित ठिकाणी पोहोचू. त्यांच्या बोलण्याने माझी उरली सुरलेली आशाही मावळली. मी डोळे मिटले आणि देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली, कारण मला खात्री होती की माझ्या आयुष्याचे काहीच क्षण उरले आहेत. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर गाडी एका अनोळखी इमारतीसमोर थांबली. ही काही निर्जन जागा नव्हती, तर शहरातलं एक हॉटेल वाटत होतं. विलास भाऊजी गाडीतून उतरले आणि मागचा दरवाजा उघडून माझा हात पकडला. बाहेर ये आणि गुपचूप माझ्यासोबत चल. जर इथे काही तमाशा करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. मी नाईलाजाने त्यांच्यासोबत चालू लागले. ते मला हॉटेलच्या रिसेप्शनवर नेऊन एका खोलीकडे घेऊन गेले. माझ्या पायात त्राण नव्हतं, पण त्यांची पकड माझ्या हातावर खूप मजबूत होती. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि मला आत ढकललं. मी खोलीच्या मधोमध उभी राहून कापत होते की आता काय होणार. विलास भाऊजींनी आत येऊन दरवाजा बंद केला आणि कडी लावली. माझा जीव घशाशी आला. मी ओरडण्यासाठी तोंड उघडणारच होते की विलास भाऊजींचा अंदाज एकदम बदलला. जे आतापर्यंत कसाई बनले होते, अचानक त्यांचे खांदे झुकले आणि चेहऱ्यावरून तो खोटा क्रूरपणा गायब झाला. त्यांनी हात जोडून माझ्यासमोर मान झुकवली आणि अत्यंत नम्र, लाजिरवाण्या आवाजात म्हणाले, मला माफ करा वहिनी. मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, तुम्हाला धक्के दिले आणि फरफटत आणलं. पण विश्वास ठेवा, याशिवाय माझ्याकडे तुम्हाला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी आश्चर्याने धक्क्याने त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिले. मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही तर मला मारायला आणलं होतं. तुम्ही तर म्हणत होतात की मला अशा जागी सोडाल जिथे माझा पत्तासुद्धा लागणार नाही. विलास भाऊजींनी खुर्ची माझ्याकडे सरकवली आणि म्हणाले, तुम्ही आधी बसा आणि पाणी प्या. मी तुमचा शत्रू नाही, तर तुमचा रक्षणकर्ता म्हणून तुम्हाला इथे आणलं आहे. जर मी तिथे ते नाटक केलं नसतं तर सुप्रियाताई आणि आई तुम्हाला जीवानीशी मारल्याशिवाय गप्प राहिल्या नसत्या. मग तुमच्यावर चोरीचा आणि पळून जाण्याचा असा घाणेरडा आळ घेतला असता की तुम्ही थेट तुरुंगात गेला असतात आणि शेखर कधीही तुमचं तोंड बघायलाही तयार झाले नसते. मी खुर्चीवर कोसळलेच आणि आश्चर्याने विचारलं, नाटक म्हणजे ते सगळं फक्त दिखावा होतं? पण माझा पासपोर्ट आणि कागदपत्र? विलास भाऊजींनी आपल्या खिशातून माझा पासपोर्ट आणि कागदपत्र काढून टेबलावर ठेवली. ती एकदम सुरक्षित होती. हे बघा, तुमची अमानत. सुप्रियाने तर ती जाळलीच होती. मी मोठ्या मुश्किलीने ती वाचवली आहेत. मला माहीत होतं की जर मी तिथे त्यांची साथ देण्याचं नाटक केलं नसतं तर त्यांनी मलासुद्धा तुमचा पाठीराखा समजून घरातून हाकलवून दिलं असतं आणि मग तुमची मदत करणारा कोणीच उरलं नसतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते आनंदाचे आणि कृतज्ञतेचे होते. देव तुमचं भलं करो भाऊजी. मला तर वाटलं होतं की सगळं संपलं, पण आता पुढे काय? सुप्रियाताई आणि सासूबाईंना तर वाटतंय की तुम्ही मला घरातून हाकलून दिलंय. विलास भाऊजी गंभीर झाले. त्यांना हेच वाटतंय की मी त्यांना हाच विश्वास दिलाय की मी तुम्हाला कुठल्या तरी घाणेरड्या जागी सोडून आलोय, जेणेकरून त्या निश्चिंत होतील. त्यांचा प्लॅन असा आहे की त्या शेखरला फोन करून सांगतील की तुम्ही दागिने आणि पैसे घेऊन कुणा दुसऱ्यासोबत पळून गेला आहात. त्यांना शेखरच्या मनात तुमच्या विरुद्ध इतका द्वेष भरायचा आहे की तो तुम्हाला घटस्फोट देऊन टाकेल. मी घाबरले. मग शेखर त्यांचं म्हणणं खरं मानतील? ते तर माझ्यावर प्रेम करतात. विलास भाऊजीने शांतपणे हसून आपला मोबाईल काढला. तुम्ही काळजी करू नका. मी रस्त्यातच शेखरला मेसेज केला होता आणि आता हॉटेलवर पोहोचून त्यांना कॉलवर सगळं काही सांगितलं आहे. त्यांना सत्य कळलं आहे. ते सुद्धा तुमच्याशी बोलतील. त्यांनी नंबर डायल केला आणि फोन माझ्या हातात दिला. पलीकडून शेखरचा घाबरलेला आवाज आला, जानकी, जानकी तू ठीक आहेस ना? विलासने मला सगळं सांगितलंय. मला विश्वासच बसत नाहीये की माझी सख्खी आई आणि बहीण तुझ्यासोबत असं करू शकतात. शेखरचा आवाज ऐकून मी धाय मोकळून रडले. अहो, मला इथून घेऊन जा. मी खूप घाबरले होते. जर विलास भाऊजी नसते तर आज मी जिवंतच नसते. शेखरने मला धीर दिला. तू रडू नकोस ग राणी. विलासने माझे डोळे उघडले आहेत. मला वाटत होतं की ते लोक तुझ्यावर प्रेम करतात, पण ते तर सापासारखे निघाले. तू विलासवर भरोसा ठेव. तो तुला काहीही होऊ देणार नाही. तू काही दिवस याच हॉटेलमध्ये राहा. विलास तुझ्या खाण्यापिण्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेईल. जशी तुझ्या फ्लाईटची नवीन बुकिंग कन्फर्म होते आणि परिस्थिती थोडी सुधारते, तसा विलास तुला स्वतः एअरपोर्टवर घेऊन जाईल. मी तुला कोणत्याही परिस्थितीत भारतात एकटं सोडणार नाही. मी फोन विलास भाऊजींनी परत दिला. ते मान खाली घालून उभे होते. वहिनी, तुम्हाला काही दिवस इथे कैद्यासारखं राहावं लागेल, जेणेकरून सुप्रिया आणि आईला संशय येणार नाही.
त्यांना वाटू दे की तुम्ही बर्बाद झाला आहात आणि त्यांना त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करू दे. पण मी तुमच्या इज्जतीला धक्का लागू देणार नाही. मी माझ्या बायकोच्या कृत्याची माफी मागतो, पण मी कुणा निष्पापाचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ शकत नाही. मी हात जोडून त्यांचे आभार मानले. तुम्ही मला नवीन आयुष्य दिलत भाऊजी. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. विलास भाऊजी जाण्यासाठी वळले आणि थांबून म्हणाले, फक्त एक करा, दरवाजा आतून बंद ठेवा आणि माझ्याशिवाय कुणासाठीही उघडू नका. मी जेवण घेऊन येईन. शेखर तुमच्यासोबत फोनवर संपर्कात राहतील. आता युद्ध सुरू झालं आहे आणि विजय सत्याचाच होईल. ते गेले आणि मी दरवाजा लॉक करून घेतला. माझं मन आता शांत होतं. मला हॉटेलच्या खोलीतल्या एकटेपणाची भीती वाटत नव्हती, कारण मला माहीत होतं की माझा नवरा माझ्यासोबत आहे आणि माझा एक भाऊ माझं रक्षण करत आहे. बाहेर माझे नणंद आणि सासूबाई आपल्या कटाच्या यशावर खूप खुश होत्या, पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा हाच कट त्यांच्या विनाशाचं कारण बनणार आहे. 2 दिवस हॉटेलच्या बंद खोलीत घालवल्यानंतर अखेर दरवाजावर टकटक झाली. मी घाबरत दरवाजा उघडला तर समोर विलास भाऊजी उभे होते. त्यांच्या हातात तिकीट आणि एक स्कार्फ होता. विलास भाऊजींनी घाईने म्हटलं, वहिनी लवकर तयार व्हा, आपल्या फ्लाईटची वेळ झाली आहे. मी सगळी व्यवस्था केली आहे. सुप्रिया आणि आई सध्या त्यांच्या विजयाच्या आनंदात मग्न आहेत आणि नातेवाईकांना फोन करून तुमच्या पळून जाण्याच्या खोट्या कहाण्या सांगत आहेत. निघण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मी थरथरत्या हातांनी स्कार्फने चेहरा झाकला आणि माझी बॅग उचलली. देव तुमचं भलं करो भाऊजी, तुम्ही मला नवीन जन्म दिलाय. आम्ही गुपचूप एअरपोर्टवर पोहोचलो. विलास भाऊजी मला लॉन्चपर्यंत सोडायला आले आणि जाताना म्हणाले, बस, इथून पुढचा प्रवास तुम्हाला एकटीला करायचा आहे. शेखर दुबई एअरपोर्टवर तुमची वाट बघत असतील. तुम्ही बिनधास्त जा आणि त्या जालिमांची चिंता करू नका. मी त्यांना बघून घेईन. विमानाचा प्रवास कसा गेला मला काहीच आठवत नाही. माझं मन फक्त शेखरला भेटण्यासाठी व्याकुळ झालं होतं. जशी मी दुबई एअरपोर्टच्या बाहेर पडले, समोर शेखर उभे होते. त्यांना बघताच माझा संयम सुटला. मी रडतच त्यांच्या दिशेने धावले. शेखरने मला सावरलं आणि माझे अश्रू पुसत म्हणाले, बस जानकी बस, आता तू सुरक्षित आहेस. ती वाईट वेळ निघून गेली. मला लाज वाटते की माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलं. आम्ही घरी पोहोचलो तरी शेखरचा राग शांत झाला नव्हता. त्यांनी मला सोफ्यावर बसवलं आणि आपला मोबाईल माझ्याकडे दिला. हे बघ, माझ्या आई आणि बहिणीचे मेसेज, जरा वाच तरी, त्या तुझ्याबद्दल काय बकवास करत आहेत. मी स्क्रीनवर पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. सुप्रिया त्यांनी मेसेज केला होता, शेखर तू धीर धर. ती जानकी घरातले सगळे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली आहे. आम्ही तिला एका परपुरुषासोबत गाडीत बसताना पाहिलंय. आम्हाला आधीच शंका होती की तिची लक्षणं ठीक नाहीत. मी मोबाईल टेबलावर ठेवला आणि रडत म्हणाले, अहो, त्या माझ्यावर असा घाणेरडा आळ कसा घेऊ शकतात. मी तर त्यांच्या इज्जतीला माझी इज्जत मानत होते. त्यांनी तर माझ्या चारित्र्यावरच बोट उचललं. शेखरने टेबलावर जोरात मूठ आपटली आणि त्यांच्या डोळ्यात आग भडकली. तू काळजी करू नको जानकी. त्यांच्या या बोलण्याचं उत्तर मी त्यांना असं देईन की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. त्यांना वाटते की मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आहे. मी अजूनपर्यंत त्यांना काहीच उत्तर दिलं नाही आहे आणि देणारही नाही. मी घाबरत विचारलं, तुम्ही काय करणार आहात? त्या तुमची आई आहेत. शेखरने कठोर स्वरात निकाल सुनावल्यासारखं म्हटलं, आई आहे म्हणून काय तिला अत्याचार करायचा परवाना मिळाला आहे? मी आजच बँकेत फोन करून आमचं जॉईंट अकाउंट फ्रीज केलं आहे आणि आईला जाणारा महिन्याचा खर्चसुद्धा बंद केला आहे. आता जेव्हा पैसे संपतील आणि मी फोन उचलणार नाही, तेव्हा त्यांना पिठामिठाचा भाव कळेल. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अहो, हे चुकीचं होईल. त्या म्हाताऱ्या आहेत, कशा जगतील? शेखरने कडक शब्दात मला थांबवलं. तू मध्ये बोलू नको जानकी. ही त्यांच्या कर्माची शिक्षा आहे. त्यांना वाटते की मी धक्क्यामध्ये आहे म्हणून संपर्क करत नाही आहे आणि पैसे पाठवत नाही आहे. त्यांना याच गैरसमजात राहू देत. जेव्हा त्या एकेका रुपयासाठी तरसतील ना, तेव्हा त्यांना त्या मुलीची किंमत कळेल जिला त्या रस्त्यावर फेकून आल्या होत्या. मी आता त्यांच्याशी तेव्हाच बोलेन जेव्हा मी तुला परत घेऊन भारतात येईन आणि त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणीन. शेखरचा निर्णय पक्का होता. तिकडे भारतात माझी सासूबाई आणि नणंद खुश होत्या की जानकी हे प्रकरण आता संपलं आहे आणि शेखर आता फक्त आमचा आहे. त्यांना माहीत नव्हतं की त्यांचा हा आनंद क्षणभंगूर आहे आणि शेखरची शांतता एका मोठ्या वादळाची पूर्वसूचना आहे. पूर्ण 1 वर्ष उलटून गेलं होतं. शेखरने या काळात आपल्या आई आणि बहिणीशी कोणताही संपर्क ठेवला नव्हता किंवा त्यांना एक रुपयाही पाठवला नव्हता. आज जेव्हा शेखरने दारावर टकटक केली तेव्हा सासूबाईंनी दरवाजा उघडला. समोर मला आणि माझ्या कडेवरच्या गोंडस मुलाला बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पुतळ्यासारख्या आमच्याकडे बघतच राहिल्या. जणू काही त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
शेखरने गंभीरपणे विचारलं. आम्हाला आत येण्याची परवानगी नाही आहे का, की आम्ही इथूनच परत जाऊ? सासूबाई तोतऱ्या आवाजात म्हणाल्या. शेखर बेटा, तू आणि ही इथे काय करते? ही तर पळून गेली होती ना? आम्ही आत हॉलमध्ये आलो. सुप्रियाताईसुद्धा गोंधळ ऐकून बाहेर आल्या आणि मला बघून ओरडल्या, ही कुलक्षणी इथे काय करते? शेखर, तू या बाईला घेऊन परत का आलास, जिने आपलं नाक कापलं होतं? शेखरने गरजून सांगितलं. तुझी बकवास बंद कर सुप्रिया. ही या घराची लक्ष्मी आहे. तुम्ही दोघींनी मिळून जे नाटक रचलं होतं आणि जो गट केला होता तो मला पहिल्या दिवसापासून माहीत आहे. जानकी पळून गेली नव्हती, तर तिला पळवून लावण्यात आलं होतं. सुप्रियाताई आणि सासूबाई आश्चर्याने शेखरच्या तोंडाकडे बघत राहिल्या. तुला कोणी सांगितलं ही खोटं बोलते म्हणून? इतक्यात विलास भाऊजी खोलीतून बाहेर आले आणि शेखरच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ती खोटं नाही बोलत आहे. सुप्रिया, मी शेखरला सगळं सत्य सांगितलं होतं. आठवतंय? त्या रात्री मी जानकीला हॉटेलमध्ये नेलं होतं. मीच तिला तिथून विमानात बसवलं होतं, जेणेकरून ती तुमच्या जाचातून आणि कारस्थानातून सुरक्षित राहू शकेल. सुप्रियाताई रागाने वेड्यापेशा झाल्या. त्या विलासभाऊजींच्या अंगावर धावून गेल्या. काय? तुम्ही माझ्याशी गद्दारी केलीत? माझ्याच घरात राहून माझ्याच मुळावर उठलात? तुम्ही माझा नवरा आहात की शत्रू? विलासभाऊजींनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. मी गद्दारी नाही केली, तर एका घराला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. जर त्या रात्री मी तुझी साथ दिली असती तर आज जानकी जिवंत नसती. सुप्रिया, जरा विचार कर. जर मी तुला असंच रात्रीच्या अंधारात धक्के मारून घरातून बाहेर काढलं असतं आणि तुझ्या मुलांना तुझ्यापासून हिसकावून घेतलं असतं तर तुला काय वाटलं असतं? बस हेच दुःख मला एका निष्पाप जीवाला भोगायला लावायचं नव्हतं, म्हणून मी तिची मदत केली. सुप्रियाताईने किंचाळत म्हटलं. मला तुमची बकवास ऐकायची नाही आहे. तुम्ही माझ्या आणि आईच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तुमच्यासारख्या दगाबाज माणसासोबत मी एक क्षणही राहू शकत नाही. चालते बा माझ्या घरातून. विलासभाऊजींचा संयम आता सुटला. ते गरजले. घरातून तर आता मी जाणार नाही, तर तू तुझ्या कर्माची फळं भोगणार आहेस. मलासुद्धा अशा कारस्थानी आणि कपटी बाईसोबत राहण्याची काहीच हौस नाही, जिने स्वतःच्या वहिनीचं आयुष्य बर्बाद केलं. आपलं नातं इथेच संपलं. मी तुला आत्ताच्या आत्ता सोडतोय. यापुढे माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. सुप्रियाताई जमिनीवर कोसळल्या आणि रडू लागल्या. त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं की दुसऱ्यांसाठी जो खड्डा त्यांनी खणला होता त्यात त्या स्वतःच पडतील. त्यांची दोन्ही मुलं कोपऱ्यात घाबरून उभी होती. शेखरने आपल्या आईकडे पाहिलं, ज्या मान खाली घालून उभ्या होत्या. बघितलं साई, तुझा अहंकार आणि कारस्थानांनी काय केलं? माझं घर तर वाचलं, कारण आमचं नातं प्रेमावर आणि विश्वासावर टिकून होतं, जे कुठल्याही कटाने तुटू शकलं नाही. पण तुझ्या स्वतःच्या मुलीचं घर उद्ध्वस्त झालं. तुम्हाला तर माझं घर बसवायचं होतं, पण तुम्ही उलटे मोडायला निघाला होतात, फक्त या कारणासाठी की ही मला तुमच्यापासून हिरावून घेईल. पण खरं तर तुम्हीच मला सर्वस्व मानत होतात, पण वागत शत्रूसारख्या होतात. सासूबाई रडत पुढे आल्या आणि जानकीच्या पाया पडू लागल्या. मला माफ कर गं सुनबाई, मी भरकटले होते. माझा खूप मोठा गैरसमज झाला होता. मुलाला गमावण्याच्या भीतीपोटी मी तुझ्यावर अन्याय केला. जानकीने पटकन त्यांना वर उठवलं. अहो आई, तुम्ही मोठ्या आहात, अशा पाया नका पडू. मी तुम्हाला माफ केलं. पण शेखर आता सुप्रियाला घरात ठेवण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुप्रिया आता या घरात राहणार नाही. तिने जे केलंय त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. जानकीने शेखरचा हात पकडला आणि विनवणी केली. अहो, चुका माणसांकडूनच होतात. तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. तिचं घर तुटलंय. आता आपण तिला छतापासून वंचित नको करूया. प्लीज माझ्यासाठी तिला माफ करा आणि तिला आपल्या घरात राहू द्या. तिची लहान मुलं आहेत हो. शेखर जानकीचं बोलणं टाळू शकले नाहीत. त्याने सुप्रियाला घराच्या एका भागात राहण्याची परवानगी दिली. आज सुप्रियाताई माझ्याच घरात माझ्यासोबत राहतात. त्यांचा तो गर्व आणि अहंकार मातीत मिळाला आहे. विलास भाऊजींनी दुसरं लग्न केलं आहे आणि कधीतरी सुप्रियाताईंची मुलं आपल्या बाबांना भेटायला जातात. सुप्रियाताईंना आपल्या वागण्याचा खूप पश्चाताप होतो आणि त्या माझ्याशी नजरसुद्धा मिळवू शकत नाहीत. मी त्यांना केव्हाच माफ केलं आहे, कारण मला माहीत आहे की क्षमा करणे हाच सर्वात मोठा बदला आहे आणि त्यातच खरं समाधान आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. भेटूया अशाच एका कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.